श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 6 ऑगस्ट आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आजचा दिवस पुढे जाण्यासाठी अतिशय विचारपूर्वक जाईल. काही प्रभावशाली व्यक्तींची भेटीगाठी होतील. आपण आपल्या सुखसोयीच्या काही वस्तूंची खरेदी देखील करू शकतात. कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला सरप्राईज देऊ शकतो. लोकांचा भल्याचा विचार तुम्ही मनापासून कराल, पण लोक त्याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपली जवळीक आज वाढणार आहे आणि आपल्या सर्वांशी सौहार्दपूर्ण वर्तन ठेवा, अन्यथा एखाद्याला आपल्याबद्दल वाईट वाटू शकते. आईच्या तब्येतीची आज तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाणार असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणतेही जोखमीचे काम करणं टाळावं लागेल, परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांची कामे संथ गतीने होतील आणि आपली काही प्रकरणं रेंगाळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य आज तुम्हाला लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी लहान मुलांच्या काही चुकाही कुलनेता दाखवून माफ कराल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही बचत योजनेकडे पूर्ण लक्ष देतील. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगायची आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रभाव आणि वैभवात वाढ करेल आणि कार्यक्षेत्रातील काही कामांचं कौतुक देखील मिळवू शकतात. आपल्या कोणत्याही प्रॉपर्टी डीलबद्दल तुम्हाला खूप विचार करावा लागेल, अन्यथा तुम्हाला त्यात अडचण येऊ शकते. लव्ह लाईफमध्ये राहणारे लोक आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद घालू शकतात, परंतु आपण त्यामध्ये खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. मित्रांकडे मदत मागितली तर ती सहज तुम्हाला मिळणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणारा आहे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि आपुलकीत राहाल आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपण आपल्या चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज पगारवाढ मिळू शकते. तुमची नेतृत्व क्षमता आज वाढणार आहे. काही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील तुम्हाला आज मिळणार आहे. तुम्हाला काही कामाची चिंता वाटू शकते. आपल्या एखाद्या मित्राची भेट आज होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा तणावपूर्ण असणार आहे. धंद्याच्या संथ गतीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आपण काही लोककल्याणकारी कार्यात देखील सामील व्हाल आणि आपल्या नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला आज मिळणार आहे. आपण आपल्या प्रियजनांच्या शिकवणी आणि सल्ल्याचे अनुसरण कराल आणि आपली आध्यात्मिकता देखील वाढणार आहे. तुमच्या नफ्याची टक्केवारीही चांगली राहील. जर तुम्ही एखाद्यावर जास्त विश्वास ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी अडचण आणू शकतात आणि कोणत्याही कामाचे धोरण आणि नियमांकडे पूर्ण लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. पुढील रास आहे कन्या रास. आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असणार आहे. मुलांच्या करिअरची चिंता तुम्हाला वाटू शकते. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये खूप रस असेल आणि तुम्हाला काही नवीन कॉन्ट्रॅक्टचा फायदा देखील होऊ शकतो. जे लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांना जास्त पैसे गुंतवणं टाळावं लागेल, अन्यथा अडचण येऊ शकते. जोडीदारासाठी तुम्ही छोटे पार्ट टाइम काम सुरू करू शकतात. आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही काही महत्त्वाचे काम पूर्ण करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. पुढील रास आहे तूळ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादे काम सुरू करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी सल्ला समसलत करूनच निर्णय घ्यावा. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली नोकरी मिळू शकते. तुमचे एखादे कायदेशीर प्रकरण बराच काळ रखडले असेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते. आपल्या व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगायची आहे आणि कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून आपल्याला काही चांगली बातमी ऐकायला देखील मिळू शकते. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्हाला जास्त उत्तेजित होणं टाळावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल, तरच तुम्ही एका टप्प्यावर पोहोचू शकाल. नोकरदार वर्गांना पदोन्नती मिळू शकते आणि त्यांच्या कामात देखील वाढ होऊ शकते. काही वैयक्तिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या कामासाठी ओळखले जातील, ज्यामुळे त्यांच्या लोकांचा पाठिंबा देखील वाढत जाईल आणि त्यांना मोठी रॅली आयोजित करण्याची संधी मिळू शकेल. आपल्याला आपल्या कोणत्या जुन्या चुकांची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही, अन्यथा ती आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. पुढील रास आहे धनुरास. आज तुम्हाला काही कामात खूप विचार करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे काही शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना काही चांगले काम मिळेल. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत काम केल्याने आणि त्यांचे नियम काळजीपूर्वक वाचून आपल्याला चांगलाच फायदा होईल. अन्यथा आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला हो म्हणू शकतो. तुमचे रखडलेले पैसे अपेक्षा आहे की आज मिळू शकतात. पुढील रास आहे मकर रास. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सावध राहील. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून नाव कमवण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या काही आर्थिक कामांमध्ये वाढ होईल. आपल्या घरी पाहुण्यांच्या आगमनाने आपले मन प्रसन्न राहील. आपण काही मित्रांना भेटू शकता ज्यांच्याशी आपण आपल्या मनातील गोष्टी सामायिक करू शकतात. आज सावधगिरी बाळगावी लागेल आणि मोठ्यांचा शब्दांचा आदर तुम्हालाच करावा लागू शकतो. पुढील रास आहे कुंभ रास. आज तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात आणि धर्मदाय धर्मात ही तुमची आवड वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जे सरकारी नोकरीच्या तयारीत गुंतलेले आहेत त्यांना एखादी चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते. जर तुम्ही बंधुभाव वाढवत असाल आणि आर्थिक बाबतीत त्रस्त असाल तर तुम्ही त्याच्यापासूनही मुक्त व्हाल. मुलांना संस्कार आणि परंपरेचे धडे आज तुम्ही देणार आहात. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही मन लावून काम कराल तर तुमच्यात सामाजिकतेची भावनाही आज वाढणार आहे. परंतु आपल्या मित्रांशी विनम्रपणे बोलावे लागेल. आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि आपण कुटुंबातील सदस्यांसह आनंदाचे क्षण घालवाल. संवादाच्या माध्यमातून रक्तांशी संबंधित संबंधातील आंबटपणा दूर कराल. दूर राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आज तुम्ही भेटू शकतात जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.